मिरज तालुक्यातील अंकली येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत चाकूने भोसकल्याने गंभीर जखमी झालेल्या शीतल धनपाल पाटील या तरुणाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला। त्याचा मृतदेह आज सकाळी गावात आणण्यात आला। त्यावेळी कुटुंबियांसह गावकरी आक्रमक झाले। त्यांनी स्मशानभूमीत नेलेला मृतदेह परत गावात आणून आरोपींच्या दारात ठेवला। जोवर आरोपींची गावातून धिंड काढली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही तशी भूमिका घेतली। त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण होतं। पोलिसांनी समजूत काढल्यानंतर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान शीतलचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा पाहून गावकऱ्यांना हुंदका आवरला नाही। आज अंकली गाव बंद ठेवत निषेध व्यक्त करण्यात आलाय। काही लोकांमुळे गाव बदनाम होत असून त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी आग्रही मागणी करण्यात आली। गावात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना काल शीतल याचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान शीतल याचा मृतदेह आज गावात आणण्यात आला। त्यावेळी कुटुंबियांनी हंबरडा फोडला। अख्खं गाव यावेळी एकत्र आलं होतं। शीतल याचा मृतदेह स्मशानभूमीत नेल्यानंतर गोंधळ झाला। त्यानंतर गावकऱ्यांनी तो मृतदेह पुन्हा गावात आणला, आरोपींच्या घरासमोर ठेवला। त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला। पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। यावेळी आरोपींची दहशत मोडून काढण्यासाठी गावात धिंड काढा अशी मागणी करण्यात आली। आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगत मध्यस्थी केली। त्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला। त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आलेत। गाव बंदची हाक यावेळी देण्यात आली होती। 100% शुकशुकाट आज गावात होता। हृदय पिळवटणाऱ्या या घटनेनं अख्खं गाव सुन्न होतं। तासगाव भिलवडी मार्गावरील तासगाव शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर चेतना पेट्रोल नजीक वॅगनॉर कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार, आशाताई शिवाजी सुतार आणि 5 वर्षांचा वैष्णव ईश्वर सुतार अशा आजी आजोबा आणि नातू हे 3 जण ठार झालेत, तर कारमधील 4 जण गंभीर जखमी झालेत। आदर्श शिक्षण पुरस्कार घेऊन परतताना हा अपघात झालाय। हा अपघात दुपारी 2च्या सुमारास घडलाय। सांगली येथील एका शिक्षण संस्थेतील 4 शिक्षक कारमधून कडेपूर येथील आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गेले होते। यापैकी स्वाती अमित कोळी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। पुरस्कार स्वीकारल्यानंतर हे शिक्षक कडेपूरवरून तासगाव मार्गे सांगलीला परतत असताना हा अपघात घडलाय। तासगावजवळ आल्यानंतर समोर येणाऱ्या दुचाकीशी कारची जोरदार धडक बसली। ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली द्राक्ष बागेत कोसळली। या अपघातात दुचाकीवरील 3घांचा जागीच मृत्यू झालाय। हे 3घेही काकडवाडी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते। वॅगनॉर कारमधील 4 शिक्षक पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सूरज पवार, स्वाती अमित कोळी आणि एक व्यक्ती ही गंभीर जखमी झालेत। त्यांना तातडीने तासगाव आणि सांगली येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच तासगाव शहरातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिका तसेच पोलिसांना पाचारण केलं। तासगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। या अपघातामुळे एका वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या 5 वर्षीय नातवाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतीये। सांगली शहरासह परिसरामध्ये मंगळवारी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांची 1,500वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी पैगंबर यांच्या जीवनावरील ग्रंथांचं वाचन, कुराण पठण, मिलाद शरीफ, दावते आम यांसह अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले। सांगली शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली। सामाजिक समतेचा संदेश देण्यात आलाय। मुस्लिम बांधवांना पाण्याचं वाटप करण्यात आलंय। शहरात विविध ठिकाणी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं। यंदा मोहम्मद पैगंबर यांचे 1500वी जयंती असल्याने मोठा उत्साह आणि धार्मिक प्रथा परंपरेचं पालन करत मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। ठिकठिकाणी मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं। 100 फुटी रोडवरील एकता चौकपासून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। सिव्हिल चौक, राम मंदिर चौक, काँग्रेस भवन चौक, स्टेशन रोड, पटेल चौक, कापडपेठ, फौजदार गल्ली ते बदाम चौक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली। येथील स्टेशन चौकामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं। पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या। पाणीही वाटप करण्यात आलं। सतीश साखळकर, डॉक्टर संजय पाटील, नितीन चव्हाण, उमेश देशमुख, विराज बुटाले यांच्यासह मराठा समाज बांधव यावेळी उपस्थित होते। दरम्यान जयंतीच्या निमित्ताने सांगली शहरामध्ये 5 ते 6 ठिकाणी दावते आमचं आयोजन करण्यात आलं होतं। 100 फुटी रोड, पाकिजा मस्जिद, शामरावनगर, गवळी गल्ली, खणबाग येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं।
जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाला अधिकची गती मिळवून हा तालुका संपन्न होण्यासाठी वंचित 65 गावांना 6 TMC पाणी आरक्षित करू शकलो याचा आनंद तर आहेच, पण याचे सारे श्रेय महाविकास आघाडीला जातं असं स्पष्ट करत आता पुढच्या 2 वर्षात ही योजना देखील पूर्ण क्षमतेने मार्गी लागेल। हा तालुका दुष्काळमुक्त होऊन प्रगत तालुक्यांमध्ये गणला जाईल। त्यामुळे आजच्या तरुण पिढीने शेतीमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले। संघ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी जयंत पाटील बोलत होते। यावेळी नूतन इमारतीचं उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी बोलताना जयंतराव पाटील पुढे म्हणाले, जतशी आमच्या कुटुंबाचा खूप जुना ऋणानुबंध आहे। या विभागाला पाणी मिळावं, इथला माणूस विकसित व्हावा हे स्वर्गीय राजाराम बापूंचं स्वप्न होतं। यासाठी त्यांनी इथल्या लोकांसोबत मोर्चे आंदोलने केली, पाण्यासाठी उमदी ते सांगली पदयात्रा काढली। त्यामुळे बापूंचे आणि इथल्या नेत्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचं भाग्य मला मिळालं। हा तालुका खूप जिगरबाज लोकांचा आहे। इथला शेतकरी निसर्गाशी 2 हात करून प्रगती साधतो। त्यामुळे या तालुक्याची खरी गरज कोणती असेल तर ती पाण्याची। मागे अनेक जण कृष्णेत पाणीच उपलब्ध नाही म्हणून सांगत होते, परंतु आपल्या सरकार आल्यानंतर मुद्दामहून जलसंपदा खाते घेत सांगलीतील टेंभू म्हैसाळ ताकारी योजनेपासून वंचित असणाऱ्या सर्व गावांचा समावेश करत पाण्याची उपलब्धता करून दिल्याचं त्यांनी सांगितलं। सांगली पेठ राष्ट्रीय महामार्गावरील बावची फाटा येथे आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालवून चालक उत्तम गणपती साळुंखे यांनी दुचाकीवरून निघालेल्या संजय आनंदा धनवडे आणि संदीप आदिनाथ पाटील या दोघांसह मेंढरांच्या कळपाला चिरडलं। यामध्ये मोटरसायकलस्वार संजय आनंदा धनवडे आणि 2 मेंढ्या ठार झाल्या। यात संदीप सुकुमार पाटील व अन्य 5 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या। यात मेंढपाळाचं अंदाजे 90,000चं नुकसान झालंय। बावची येथील नानासो ज्योतिराम अनुसे आणि त्यांचे सहकारी हे मेंढ्यांचा कळप घेऊन बावची येथून आष्ट्याच्या दिशेने चालत होते। यावेळी पाठीमागून इस्लामपूर येथून आष्ट्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत मद्यधुंद ट्रक चालक उत्तम साळुंखे याने बावची फाटा येथे मेंढराच्या कळपात ट्रक घुसवला। यावेळी पाठीमागून येत असणाऱ्या दुधगाव येथील दुचाकीस्वार संजय धनवडे आणि संदीप पाटील यांनी मेंढ्या चाकाखाली चिरडत असल्याची माहिती ट्रक चालक यांना देत असताना त्या चालकाने त्या दोघांनाही जागीच चिरडलं। यामध्ये संजय धनवडे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर मोटरसायकल चालक संदीप पाटील हे रस्त्याच्या कडेला उचलून फेकले गेल्याने या अपघातात ते गंभीर जखमी झालेत। याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, तर मयत आणि जखमी यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। यावेळी दुधगाव आणि परिसरातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती। आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे यांनी ग्रामीण रुग्णालय आणि घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या हरकती प्रांताधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्या होत्या। या पत्राची होळी शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली आहे। यावेळी शासनाच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाचे नेतृत्व उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर यांनी केलं। यावेळी उमेश देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा सरकारचा आहे, मात्र शक्तीपीठ रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। महेश खराडे म्हणाले, फडणवीस सरकार शेतकऱ्यांना मातीत घालत आहे, मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। सरकारचे षडयंत्र हाणून पाडू। सतीश साखळकर म्हणाले, शेतकऱ्यांना वेठी धरण्याचा प्रकार थांबला पाहिजे। जबरदस्ती महामार्ग कराल तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलाय। यावेळी प्रभाकर तोडकर, अजित हळिगळे, विष्णू पाटील, उमेश येडके, अधिक पाटील, रघुनाथ पाटील, रवींद्र साळुंखे, नितीन सांबरे, सुनील पवार, विक्रम हारुगडे, राजाराम माळी, रमेश येडके, अधिक शिंदे, श्रीकांत पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय पाटील, राजू येडके, प्रमोद येडके, पांडुरंग मिसाळ आदींसह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी ते घाटनांद्रे रोडवर झालेल्या सुनील विलास शिंदे या तरुणाच्या खून प्रकरणी 2 तरुणांना पोलिसांनी जेरबंद केले, तर 1 जण पसार झालाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मालगाव ते मिरज रोडवर कारवाई केली। पहिले लग्न झालं असतानाही बहिणीसोबत दुसरं लग्न केल्याने मयत शिंदे हा वारंवार धमकी देत असल्याच्या रागातून मित्रांनीच मित्राचा काटा काढल्याचं तपासात उघड झालंय। या प्रकरणी अभिजित सर्जेराव जांभळे, विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते या दोघांना अटक केली आहे, तर प्रभू परशुराम तळगडी हा पसार झालाय। घाटनांद्रे येथील ट्रॅक्टर चालक असलेला सुनील शिंदे याचा मृतदेह सोमवारी सकाळी तिसंगी येथील रस्त्याच्या कडेला आढळून आला। घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती। घटनेचे गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप भुगई यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार LCBचे पथक
संशयितांचा माग घेत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर खुनातील संशयित दोघे हे मालगाव ते मिरज जाणाऱ्या मार्गावर थांबलेत। पथकाने तातडीने त्या ठिकाणी धाव घेत संशयित अभिजित जांभळे आणि विनायक उर्फ बंडू मोहिते या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे खुनाबाबत कसून चौकशी केली असता विनायक मोहिते यांनी सांगितले की मयत सुनील शिंदे आणि तो मित्र आहेत। विनायक मोहिते याचं पहिलं लग्न झालं असताना त्याने मृत सुनील शिंदे याच्या बहिणीसोबत दुसरं लग्न केल्याने शिंदे हा वारंवार धमकी देत होता। याचाच राग मनात धरून संशयित दोघांनी तसेच पसार झालेला प्रभू तळगडी या तिघांनी मिळून डोक्यात दगड घालून खून केल्याचं सांगितलं। यावेळी दोघांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी कवटेमंका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या करमाळा प्रकरणाच्या समर्थनार्थ मिरजेमध्ये स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून अजित पवारांचं समर्थन करण्यात आले। संघटनेचे अध्यक्ष महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अजित पवारांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करत करमाळा परिवीक्षाधीन उपअधीक्षक धमकी प्रकरणावरून अजित पवारांच्यावर सुरू असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत समस्त आंबेडकरी समाज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठीशी ठाम असल्याचं जाहीर करण्यात आलंय। जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या कार्यालयात काही अधिकारी कर्मचारी वेळेत उपस्थित न राहणे, कार्यालयीन वेळ पूर्ण पाळत नसल्याच्या निदर्शनास येत आहे। अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त लावण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी परिपत्रक काढले। त्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यानंतर त्यांनी मुख्यालयातील अधिकारी कर्मचारी वेळेत यावेत यासाठी सकाळी 10 वाजता प्रवेशद्वार बंद करण्याचा धडाका लावला। शिवाय त्यांनी याबाबतचं परिपत्रकही जारी केलं। यामध्ये त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यालयाची वेळ, त्यांच्या भोजनाची वेळ तसेच क्षेत्रभेटीवर गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयाच्या वेळेत संबंधित कामाच्या ठिकाणाहून जिओ टॅगिंग केलेले फोटो पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत। शासन निर्णयान्वये अधिकारी आणि गट क मधील कर्मचारी यांची कार्यालयाची वेळ सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 तसेच गट ड कर्मचारी यांची वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 अशी असून कार्यालयातील भोजनाची वेळ दुपारी 1 ते 2 या वेळेत अर्धा तास म्हणजेच 1:30 ते 2 वाजता निर्धारित केलेली आहे। हे आदेश सर्व श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचारी यांना बंधनकारक आहेत। त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निर्धारित कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहणं बंधनकारक आहे। ज्या विभागामध्ये ऑनलाईन बायोमेट्रिक प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही त्यांनी सदर प्रणाली तात्काळ कार्यान्वित करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश CEO नरवाडे यांनी दिले आहेत।